नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ऑनलाईन क्लासेस मेड फॉर पॉलिटेक्निक मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर आपण या व्हिडिओच्या अगोदर जे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमला जो सिलेबस आहे तो पूर्ण डिटेल मध्ये याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण YouTube वरती टाकलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची लिंक लागते। तर आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्ट बद्दल डिटेल मध्ये आपण बघणार आहोत। तर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम सेकंड सेमिस्टरला हा सब्जेक्ट आहे। त्याचा शॉर्ट फॉर्म ई आणि ईपी आहे आणि या सब्जेक्टचं जे फुल नेम आहे त्यालाच आपण कोर्स टायटल किंवा सब्जेक्ट नेम म्हणतो, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स। आणि त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तर आपण आता दरवेळेस या सब्जेक्टला ईओई या नावाने ओळखतो। आणि त्या सब्जेक्टचा जो कोड आहे, सब्जेक्ट कोड किंवा कोर्स कोड, तो आहे 312309 312309। तर हा सब्जेक्ट आता टोटल तुम्हाला हा जो एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आहे तर याच्यामध्ये टोटल किती युनिट्स आहेत आणि प्रत्येक युनिट किती मार्कला तुम्हाला तो फायनल पेपर मध्ये येणार आहे हे सर्व आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये टोटल किती युनिट्स आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया। तर हा सब्जेक्ट ऑलरेडी मी तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे एकूण टोटल किती मार्क्सला आहे तर टोटल आहे हा 175 मार्क्सला। टोटल सब्जेक्ट किती मार्क्सला आहे हा 175 मार्क्सला आहे। तर त्या 175 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर तुमचा बघा 3 तासाचा पेपर ड्युरेशन, 3 तासाचा हा पेपर होणार आहे। किती मार्कचा पेपर? 70 मार्कचा पेपर। SATH म्हणजे समेटिव्ह असेसमेंट थेअरी, मॅक्झिमम मार्क 70 असतील। आणि हे FATH म्हणजे काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट, म्हणजे ह्या दोन टेस्ट होणार आहेत 30 मार्कचे। ठीक आहे, म्हणजे हे 30 आणि 70 हे टोटल 100 मार्क। त्यानंतर प्रॅक्टिकल आहे ह्या सब्जेक्टला FAPR फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल किती मार्क्स साठी आहे? 25 मार्क्स साठी आहे। त्यानंतर हे SAPR समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल हा 25 मार्क्स साठी आहे। त्यानंतर हे SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट हे 25 मार्क्स साठी आहे। ठीक आहे, हे 25 25 25 असे एकूण 75 मार्क आणि हे 30 आणि 70 100 मार्क, म्हणजे एकूण 175 मार्कला हा सब्जेक्ट आहे। तर आपल्याला आता मेन म्हणजे आपल्या ह्या यूई सब्जेक्ट मध्ये टोटल किती युनिट्स आहेत हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर टोटल ह्याच्यामध्ये तुम्हाला जे टोटल युनिट्स आहेत बघूया आपण आता। हे डिटेल सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे। युनिट 1 मध्ये काय काय आहे, युनिट 2 मध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे। ठीक आहे, याच्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा पेपर मी तुम्हाला शिकवत सांगणार आहे। तर हा जो टेबल आपण टोटल युनिट्स आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आपण बघणार आहोत। हा आहे टेबल। तर आपल्या ह्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टोटल जे सब्जेक्ट आहेत ते टोटल जे टॉपिक्स आहेत ते टोटल किती टॉपिक्स आहेत? 5 टॉपिक्स आहेत, राईट। तर युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 आणि किती मार्क्सला आहे। आता बाकी या टेबल मध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये दिलेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय? युनिटचं नाव आणि तो किती मार्क्स साठी आहे। तर युनिट 1 जो आहे, युनिट नंबर 1 हा युनिट 1 इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट अँड सिग्नल्स हा टोटल किती मार्क्स साठी आहे? 12 मार्क्स साठी आहे, राईट। आता या युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये लर्न करायचे आहेत। कोणकोणते इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट? रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर,
ठीक आहे, हे सर्व डिटेलमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला लर्न करायचं आहे. त्यानंतर युनिट नंबर सेकंड सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, हा युनिट टोटल 16 मार्क्सला आहे. राईट, तर सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, सगळ्यात पहिल्यांदा सेमी कंडक्टर म्हणजे काय, त्याच्या अगोदर तुम्हाला कंडक्टर माहिती असायला पाहिजे, इन्सुलेटर माहिती असायला पाहिजे, त्यानंतर सेमी कंडक्टर, त्याचे एक्झाम्पल्स, सेमी कंडक्टरचे टाइप्स, प्युअर सेमी कंडक्टर, इम्प्युअर सेमी कंडक्टर, मग डिव्हाइसेस आपण डिटेलमध्ये लर्न करणार आहोत. तर हा झाला सेमी कंडक्टर. डायोड्स मध्ये आपल्याला हे पूर्ण लर्न करायचं आहे. युनिट नंबर 3 जो आहे सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर. सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर हा सुद्धा बघा तुमच्या MSBTच्या सिलेबस नुसार किती मार्क्सला आहे, 16 मार्क्सला आहे. तर ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्झिस्टर सेमी कंडक्टर ह्या मटेरियल पासून बनवलेला असतो हा ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्सफर रेजिस्टन्स. ठीक आहे, ट्रान्सफर रेजिस्टन्स. आता NPN ट्रान्झिस्टर आहे, PNP ट्रान्झिस्टर आहे, पूर्ण डिटेल मध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत. फक्त या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टचं नाव लक्षात ठेवा, त्या सब्जेक्टचा कोड लक्षात ठेवा, आणि या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट्स आहेत आणि त्या प्रत्येक 5 युनिटचे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहेत. आणि प्रत्येक युनिट MSBTच्या फायनल पेपरमध्ये किती मार्क्स साठी त्या युनिटवरती क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला त्याचे मार्क्स लक्षात ठेवायचे आहेत. युनिट नंबर 4 जो आहे ऑसिलेटर्स, तर ऑसिलेटर हा टॉपिक तुम्हाला 14 मार्क्स साठी फायनल पेपर मध्ये येणार आहे. त्यानंतर 5वा जो टॉपिक आहे तुमचा रेग्युलेटर्स अँड पॉवर सप्लाय. रेग्युलेटर्स अँड पॉवर सप्लाय हा किती मार्क्स साठी आहे, 12 मार्क्स साठी आहे. तर जर तुम्ही आता याची जर ऍडिशन करून बघितलं तर हे 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर होणार आहे. 70 मार्क्सचा आणि हे 70 मार्क्स आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे 70 मार्क्स घ्यायचे असतील तर मेन तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे. आता बघा या सेमिस्टर मध्ये तुमचे EOE चे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत. ठीक आहे, युनिट क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2. क्लास टेस्ट 1 किती मार्क्स साठी असणार आहे, 30 मार्क्स साठी. ठीक आहे, हे 30 मार्क्स साठी तुमची CT1 असणार आहे. राईट, CT1 क्लास टेस्ट 1 30 मार्क्स साठी. तर तुम्ही आता क्लास टेस्ट 1 ला समजा 2 युनिट्स तुम्हाला देतील, तर ते 2 युनिट जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केलात तर तुम्हाला ह्या ठिकाणी 30 आउट ऑफ 30 मार्क्स तुमच्या क्लास टेस्ट 1 मध्ये मिळतात. राईट, आता जेव्हा तुमची क्लास टेस्ट सेकंड असेल त्याच्यासाठी समजा कॉलेजमधनं तुम्हाला 2 टॉपिक देतील किंवा 3 टॉपिक देतील. मॅक्झिमम आपल्या MSBTच्या सिलेबस नुसार 2 टॉपिक द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर 2 टॉपिक जर दिले त्याच्यावर सुद्धा 30 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे. ते परफेक्ट तुम्ही अभ्यास केलात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 30 पैकी 30 मिळतात. ठीक आहे, हे 70 जर घ्यायचं टार्गेट तुमचं फिक्स असेल तर तुम्हाला सुरुवात ह्या टेस्ट पासून करावं लागेल. म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये आउट ऑफ घ्यायचं टार्गेट ठेवलात तुम्ही, सेकंड क्लास टेस्ट मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचं टार्गेट ठेवलात तुम्ही, या दोन्ही क्लास टेस्ट मध्ये आउट ऑफ मार्क घेतलात म्हणजे 60 मार्क तुमचे फायनल पेपरचे फिक्स झाले. राईट, आणि जो एक टॉपिक असतो त्याचा तुम्हाला जे PL मिळतात 10-12 दिवस, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. तर असं तुम्ही सुरुवातीपासून जर व्यवस्थित केलात म्हणजे इथं 30 घेतलात तर याचं बेनिफिट आपल्याला फायनल पेपर मध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्ट मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स घेऊ शकतो. आपला जो के स्कीमचा गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे, जवळपास 5 मुलींनी ह्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ह्या EOE सब्जेक्ट मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचा जो युनिट वाईज जे कंटेंट असेल ते डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि आपल्या ऑनलाईन क्लासचं ऍपची लिंक दिलेली आहे. मेड फॉर पॉलिटेक्निक या आपल्या ऑनलाईन क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर जाऊन आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही पॉलिटेक्निकचे अपडेट्स असतील, एक्झाम संदर्भात असतील, एक्झाम फॉर्म संदर्भात असतील किंवा स्कॉलरशिप रिलेटेड असेल, सगळे अपडेट्स पॉलिटेक्निक रिलेटेड
जे इन्फॉर्मेशन आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।